ऐक, जरा ते तिकडे पण पाणी मार, तिकडचं पाठीमागे गवत झालंय ना, ते पण काढून घे. आणि बघ झाडं सगळी सुकली आहे तिथे, जरा लक्ष ठेवा. ताई, अ, 1 मिनिट इकडे येता का? काय ग पोरी, काय झालं? ताई, इकडे फुलपगारे सर राहतात ना? ते कुठे गेलेत काही माहिती आहे तुम्हाला? नाही बाई, 2-3 दिवसापासून दिसले पण नाहीत ते. आणि त्यांच्या घराला पण कुलूपच आहे. अच्छा. तुम्हाला काही सांगितलं त्यांनी कुठे जातो वगैरे असं काही? तू असं का नाही करत? त्यांना फोनच कर ना. मी फोन केला होता ताई त्यांना, पण त्यांचा फोन बंद लागतोय. इकडे आले तर घराला पण कुलूप आहे. म्हणून म्हटलं तुम्हाला विचारावं. नाही बाई, मला काय माहित नाही. तशी मी इथेच बसलेली असते, नेहमी या खिडकीमध्ये. फक्त संध्याकाळी भजनाला जाते तेवढी देवळात. अच्छा. मग तुमच्या घरातल्या कोणाला काही सांगून गेलेत? घरच्यांशी काही बोलणं झालं त्यांचं? नाही नाही, घरातल्यांना काय माहिती नसणार. सगळे आपापल्या कामाला जातात. पण तू काय एवढं सगळं विचारतेस? तू कोण आहेस? मी शिक्षिका आहे. फुलपगारे सर मुख्याध्यापक आहेत आमच्या शाळेत. ओके ओके. ताई, त्यांच्या घरी गेल्या काही दिवसात कोणी आलं होतं का, पाहुणे वगैरे ज्यांच्याबरोबर ते गेले असतील बाहेर? नाही बाई, मला तर काही आठवत नाही. पण त्यांचे जावई इथेच राहतात. डॉक्टर आहेत ते. त्यांच्याकडे कर बरं चौकशी तू. नाही, मी त्यांनाही फोन करून बघितला. सरांचे जावई, त्यांची मुलगी, कोणाचाच फोन लागत नाहीये. सगळ्यांचे फोन बंद आहेत. असं होय. ठीक आहे, थँक्यू. ए पोरी, बरं झालं आठवलं मला. परवा ना एका मोठ्या गाडीतून एक बाई आल्या होत्या त्यांना भेटायला. काय म्हणलं? हो मास्तरीन बाई, इथं आहे तुम्ही? हा. मी कुठं कुठं उडकालो तुम्हाला. चला, एक मिनिट थांबा. गाडी इकडे लावले. चला अहो, तुम्ही. मी आधी मला कधी एक ऐका ना. माहिती नसतं याला. हा नमस्कार मॅडम, बोला ना. आज बऱ्याच दिवसांनी मोठ्या माणसांचा फोन आला, बरं वाटलं. अहो आम्ही कसले मोठे, ज्यांची मुलगी मोठ्या घरात पडल्या ते मोठे. पर ते जाऊ द्या, आम्हाला सांगा वीणबाईंचा काही फोन लागना, कुठं आहेत त्या? अहो, आम्ही जरा बाहेर गावी आलोय. काही काम होतं का? निरोप द्यायचा आहे का? अर आम्ही उशीरच केला म्हणायचा फोन करायला. काय झालं? अहो झालं काही नाही, पण होणार आहे. म्हणजे? अहो परवा हळदी कुंकू ठेवलाय घरात. नाही म्हणजे सुनबाई घरात आल्यापासून त्यांचं हळदी कुंकू करायचं राहूनच गेलतं. म्हणलं तर सासरकडचं पहिलं हळदी कुंकू आहे, तर आईनी नग काय यायला. हो, पण आम्ही बाहेर गावी एका लग्नाला आलोय. मग काय झालं, लग्न उरकून या की परत. मॅडम, अहो लग्न उद्याच आहे, त्यामुळे वेळेत पोचता नाही येणार आम्हाला. ठीक आहे, आता तुमच्या लेकीच्या नशिबातच नाही आईकडनं हळदी कुंकू लावून घेणं, तर आम्ही तरी काय करणार. पण काही काळजी करू नका, आम्ही त्यांची सासू कमी आणि आईच जास्त आहोत. त्यांच्या वाटचं हळदी कुंकू आम्ही लावू त्यांना. काय आहे, आधी जर कळलं असतं ना तर आम्ही नक्की आलो असतो, पण आता काहीच करू शकत नाही. हो ठीक आहे, काय हरकत नाही, आलात परत की या घरला. हो मॅडम, नक्की येतो. आई, धनाजी, तू इथे का आलीस? तुला नव्हतं बोलवलं. आई घरात नाहीये म्हणून आलोय आम्ही. तुमच्या औषधाची वेळ झाली आहे म्हणून आम्ही इथं आलो. तू औषध देणार? दुसरं काही द्यायचं असतं तर आम्ही इतके दिवस वाट नसती हो बघितली. आणि भास्करा किंवा आता भास्करा, कशाला उगीच वाकड्यात शिरताय? घरात चांगलं वातावरण आहे, चांगलं काहीतरी घडणार आहे तर राहू द्या की. तू जोपर्यंत या घरात आहेस
तोपर्यंत या घरात चांगलं काही घडू शकत नाही. बघाल तुम्ही. फक्त आमचं एवढंच म्हणणं आहे, कधीतरी चांगल्याला चांगलं म्हणा. आम्ही करतोय म्हणून उगीच चांगल्याला वाईट म्हणू नका. मोठं मन दाखवा की हो जरा. तुझ्या चांगल्याच्या मुळाशी काहीतरी वाईट असतंच सतत. कावीळ झालेल्याला सगळं पिवळं दिसतं की नाही, तसं झालंय तुमचं. ते पाणी तिथे ठेव आणि निघून जायतो. औषधं वगैरे घेईन माझे मी. खरं तर आम्ही तुम्हाला एक आनंदाची बातमी द्यायला आलतो, पण जाऊ द्या, मूड गेला आमचा. तू हे घर सोडून कायमची जातीयस, एवढी एकच बातमी माझ्यासाठी आनंदाची असू शकते. वाट बघा, ती बातमी तुम्हाला कधीच मिळणार नाही. घ्या घ्या औषधं घ्या. लई जगायचंय तुम्हाला, लई काय काय बघायचंय. आज घर मजा आली हो नाही. तुम्हाला सोडायला गेलो होतो, परत न्यायला आलो, भारी वाटलं. आता असंच करूया आपण, नियमच करून टाकूया. कशाला? जे नियम मोडल्यावर त्रास होणार आहेत असे नियम कशाला करायचे? आजचाच विचार, काय? फळ्यावरचा सुविचार वाचल्यावर वाटते हो तुम्ही असं काहीतरी बोलल्यावर. मग आहेच मी शिक्षिका. हा ते काय म्हणतो, एक काम करूया काय, आजचा दिवस एवढा भारी गेलाय, असंच कंटिन्यू करूया काय आज. असंच म्हणजे? बाहेर जेवायला जाऊया, मी टेबल बुक करतो, तांबडा पांढरा बुक्का. थांबा 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 अधिपती. काय करताय तुम्ही? काय झालंय तुम्हाला? हा जाऊ दे, असंच करणार हो तुम्ही गरीबाला. आमच्या संग जेवायला बी येणार नाही आता तुम्ही. अहो असं मी असं म्हटलं का? असं नाहीये, पण आज नको प्लीज. पगारे सरांचं खूप टेन्शन आहे माझ्या डोक्यावर आणि मी एन्जॉयच नाही करू शकणार. मला वाटलंच, तुमच्या चेहऱ्यावरच दिसालंय मला ते. अजून बी तुमच्या डोक्यात तेच चाललंय होय की नाही? कसं जाईल डोक्यात? तुम्हीच सांगा. फुलपगारे सर असं कधीच करू शकत नाही, कधीच नाही. ते फुल अहो काय झालं? मगाधरनं 2 चक्रा मारल्या म्या. आज एवढा वेळ का लावलाय? हा काय ग, काय काम होतं काय? ताईने बोलिवलंय, काम आहे तिचं. चला बघूया काय म्हणतात. नाही नाही, सुनबाईसनी नाही, तुम्हासनी बोलिवलंय. चला. आलो, चल सांगतच नाही येतो म्हणून. लगेच बोलिवलंय. लगेच बोलवले? होय. बरं लगेच येतो मी, जरा जाऊन येतो. भुवे अगं, इटोबाचं दर्शन घेऊन मी आत्ताच आले आणि आल्या आल्या यो हळदी कुंकवाचा घाट का घातलेस? काय कारण काय आहे? आई तुला नाही कळायचं. हा? त्या त्या गोष्टी त्या त्या वेळेला व्हायला पाहिजेत. आधीच लय उशीर झालाय. काय हो, कशाला बोलवलं एकदम तातडीनं? अहो तुम्हाला एक आनंदाची बातमी द्यायची आम्हाला. हा असं आहे होय. मला वाटलं काय आणि झालं, मला तर टेन्शनच आलं. काय काय सांगा की. अहो तुमचं लग्न झालं, नवीन सून घरात आली, पण तिचा एक बी सोहळा झाला नाही या घरात. म्हणजे नक्की काय करायचा विचार आहे? अहो तुमचं आयुष्य वाढवण्याचा सोहळा करायचा आहे. म्हणजे काय करायचंय नेमकं? अहो तुम्ही आमच्या सुनबाईंचे सौभाग्य नाही का? तर त्या सौभाग्याच्या लेण्याचा कार्यक्रम म्हणजे हळदी कुंकवाचा कार्यक्रम करायचा आहे. हा हा हा. असं आहे. हा. कवा? परवा. तुम्हाला तर माहित आहे अधिपती, आम्ही एखादी गोष्ट ठरवली की खटक्यावर बोट ठेवतो आम्ही. करून टाकू लगेच. पण असं एकदम अचानक. अहो अचानक कुठं? हा आता किती दिवस झाले तुमचं लग्न होऊन? खरं तर कवाच करायला पाहिजे होता. पण हळदी कुंकू बायकांचा कार्यक्रम, त्याच्यात मी काय करणार होय आजी? ऐका आता, अहो सगळी तयारी तुम्हालाच करायची आहे. घर सजवायचंय, बाहेरच्या बायका येणार हळदी कुंकवाला. हा ते करतो, सजवा सजवी सगळी कामं करू. पाकपूक करत्याला लाइटिंगच्या माळा अख्ख्या घरात लावतो. दिवाळी करूया हो, दिवाळी. हो एवढं पण करू नका. फुलं आणा, फुलमाळा लावा, तोरणं लावा. हळदी कुंकू आहे, दिवाळी नाही. हा बरोबर, ठीक आहे, तुम्ही म्हणशील तसं करतो.
नाही साहेब, खरंच भारी वाटलं बरं काय, खरंच की. आणि एका अर्थानं तसं बघायला गेलं तर दिवाळीच आहे. लक्ष्मीपूजन नाही वे, मास्तरीनबाई म्हणजे घरची लक्ष्मी. घरच्या लक्ष्मीचं पूजन होणार, तिचा सन्मान होणार, एक नंबर. मास्तरीनबाई लय खुश होतील बरं काय. अहो तेच सांगायला बोलवलंय तुम्हाला. त्यांना या सगळ्या गोष्टीची कुणकुण पण लागता कामा नाही. का त्यासनी काय पाहिजे की, सांगतो मी त्यांना, थांबा. नाही 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 अधिपती, अहो ते तुमच्या भाषेत काय म्हणतात ते, काय सरप्राईज का काय ते द्यायचंय हो आम्हाला. तुम्ही घरभर माळा लावत बसाल आणि सुनबाईंना कळल की. हा हा, असा कार्यक्रम करायचं नियोजन आहे वे. तसं करूया मग, ही आयडिया पण भारी आहे. टेन्शन घेऊ नका, ह्या कानाची खबर त्या कानाला कळणार नाही. त्यांचा चेहरा बघण्यावानी होणार बरं काय, जेव्हा येतील का नाही लक्ष्मीपूजनला. हा, तेच बघायचंय आम्हासनी बी. जावा जावा तुम्ही, त्यांना काही सांगू नका. लागा तयारीला. चालतंय. होय, मी बी लागते तयारीला. आलेच. ताई, अगं हे काय चाललंय समद? नक्की तुझ्या मनात काय हाय? दुर्गे, मनातलं काय बी सांगायचं नसतंय. ते सांगितलं की त्याची पावर निघून जाते. काय पडलो? हो ना, झोपला नाही तुम्ही अजून? झोपच लागत नाहीये. थांबा थांबा, का झोप का लाग ना? मला काही कळत नाहीये हो, असं कसं होत असेल. फुलपगारे सरांचा फोन का लागत नाहीये? मी किती फोन केले, त्यांच्या जावयालाही फोन केला, मुलीला फोन केला, कुणाचेच फोन लागत नाही. चौघांचे फोन बंद आहेत अधिपती. मला ना हे काहीतरी विचित्र वाटतंय. काय नाही, काय विचित्र काय नाही, काय नाही. अहो शेवटी फोन आहे, काहीतरी नेटवर्क. तुम्ही उगाच विषय हार्ड करून घेऊन जाऊ नका. मास्तरी कायमची सवय, उगाच असं असं करताय तुम्ही. काय नाही पाहिजे. एक काम करूया आपण, सकाळी शोधूया काय, मी येतो तुमच्या संग शोधायला. बस मी मदत करतो. शोधूया की फुलपगारे सर आहेत आपले, कुठे जातात जाऊन जाऊन. चांगला विचार करायचा म्हणजे सगळं चांगलं होतंय. तुम्हाला एक सांगू काय, चांगल्या गोष्टी आठवा बरं. चांगल्या एक तुमच्या आयुष्यातला एक लय नाही 4 चांगल्या चांगल्या गोष्टी आठवा. हा बेस्ट वाटते आणि झोप पण एकदम बेस्ट. हा दीर्घ श्वास घ्या. शाबास मास्तरी बाई, जमणार. हा एवढ्या मोठ्यानं नाही, सावकाश घ्यायचा, खरं दीर्घ घ्यायचा. आता कसं भारी वाटते की नाही, सगळं चांगलंच घडतंय चांगलं विचार केल्यावर, आणि झोप बी चांगली लागते. झोपा आता. हे बाकी भारी हा तुमचं. तुम्ही पण होऊ शकता शिक्षक. नको तेवढं सोडून बोला, घरात एक मास्तरीन बाई आहे तेवढं बास आहे. झोपा. झोपा झोपा झोपाला विचार करू नका. हो. काय झालं? सांगा ना, काय झालंय? काही नाही. ते फुलपगारे सरांचं लेटर आलं होतं ना, त्यांचा अजून काहीच पत्ता लागत नाहीये. मला राहवलं नाही म्हणून मी ते उघडून पाहिलं. काय काय आहे त्यामध्ये? अगं, त्यांनी राजीनामा दिलाय. राजीनामा दिलाय. राजीनामा दिलाय. राजीनामा दिलाय. काय? बघू मला. फुलपगारे सरांनी असा निर्णय घ्यायला नको होता. पण का दिला असेल सरांनी राजीनामा?
भुवनेश्वरी मॅडमनी तर सांगितलं नसेल ना राजीनामा द्यायला? हो नाही नाही, त्या कशाला सांगतील? आई साहेब तुम्ही म्हणजे का नाही एकदा ठरवलं म्हणजे इशा हार्ड केल्याशिवाय सोडत नाही बरं काय. असं काम पाहिजे. हा. मास्टरिंग बाईसनी तर सरप्राईज मिळेलच, पण आम्हाला लय मोठं सरप्राईज दिले माहितीये का तुम्ही? का बरं सांगा? का? एवढं मोठं सेलिब्रेशन काय म्हणतात ते दणका झाला नव्हता आपल्या घरात एवढे दिवस झाले, होय की नाही? लय भारी. बरं तुम्ही घर कधी सजवाय घेताय? हे काय आता लगेच चाललोयच मी महादोर रोडला. सगळी खरेदी बिरेदी उरकून घेतो आज. फुलांची फ्रेश ऑर्डर त्याला उद्या दे म्हणून सांगितलोय मी. 2 कार्यकर्ते लावतो, उद्या माळा बिळा सगळे एकदम चकाचक करून टाकूया. दुर्गे बघतेस काय, बायकोचं हळदी कुंकू म्हणल्यावर स्वारी किती खुश आहे. असं नाही आई साहेब, तुमचं नियोजन आहे सगळे. तुमच्या रुबाबाला साजेसं व्हायला पाहिजे हो. बघा बघा आता आमच्यावरच पावशेर. नाही हो, असं काय नाही. हे बघा शेवटी तुम्ही सांगितलेलं काम आहे, सगळं चोख व्हायला पाहिजे, एवढंच आमचं नियोजन आहे. व्हायलाच पाहिजे. बाहेरच्या 4 बायका येणार घरात, त्या बाहेर जाऊन आपल्याबद्दल बोलणार तर चांगलं बोलायला ना ग. चांगलं म्हणजे तोड फुटूसर कौतुक करणार बायका तुम्ही बघा नुसतं. घरात जाऊन आपापल्या नवऱ्याला सांगणार, हा ना आम्ही काय आयुष्यात असलं हळदी कुंकू काय बघाय ना असं नाही सांगितलं तर बघा तुम्ही, फक्त बघा. बघणारच आहोत. अहो हे हळदी कुंकू जोरातच व्हायला पाहिजे. व्हायलाच लागतंय. मी जातो आता, सगळे नियोजन लावतो, पाठ दिवशी तयारी करतो, झाम दिवशी जातो, टाम दिवशी येतो. हा जावा जावा, पण गाडी सावकाश. हा सावकाश. मी आजपासून शिक्षिका म्हणून पुन्हा रुजू होणार आहे शाळेत. तू जर का शाळेत थांबलीस तर मला इथे थांबता येणार नाही. ना तुम्ही घरी जाणार ना मी. मला फक्त थोडा वेळ द्या सर, सगळं नीट करेन. त्यांना 2 दिवसात माझा राजीनामा हवाय, आणि मी जर राजीनामा नाही दिला तर त्या स्वतः इथे येऊन मला शाळेबाहेर काढणार म्हणाल्या. तुम्ही गेला तर शाळेचं कसं होणार? बघा माझी नोकरी. अहो शेप आहे तुमची नोकरी. काय मास्तरीन बाई निघालात का? हो मॅडम. ऑल दी बेस्ट. मी फुलपगारे सरांच्या घरी गेलो होतो, पण तिथेही लॉक होतं. नंतर मग त्यांच्या मुलीच्या घरी गेलो, पण तिथेही लॉक. अगं तू सांगितल्याप्रमाणे मी दीक्षित सरांकडे चौकशी केली, पण ते तर म्हणाले की फुलपगारे सर त्यांना भेटायला आलेच नाहीत. ती जेव्हा 2 पावलं मागे येते ना, तेव्हा नक्की समजावं पुढे 2 पावलं उडी घेणार आहे ती. त्यांनी राजीनामा दिलाय. भुवनेश्वरी मॅडमनी तर सांगितलं नसेल ना राजीनामा द्यायला? हा नक्की यायचं, आम्ही वाट बघतोय. हा दुर्गे काय का तुझं मधी मधी समजा बाय काय एकदमच येणार आहेत वय ग. आधी 2 येतील मग 4 येतील असं होणार. हा अशा किती बायकांनी बोलवलंय? काय छोटं मोठं हळदी कुंकू आहे का? हा 51 सवाष्णींना बोलवलंय. अगं ताई, एवढा मोठा प्लॅन आहे वय तुझ्या डोसक्यात? काय सांगना बी झाल्यास, बोल की काय ते. तुला काय सांगितलं होतं? मनातलं सांगितलं की काय होतं? पावर दात्या. तू म्हणतीयस सुनबाईला कळलं नाही पाहिजे. आता एवढी तयारी करतो या, समजा ती आली तर तर काय, फुलं उडवायची आणि स्वागत करायचं.
म्हणजे आणलंय तुम्ही आणि आम्हाला विचारताय काय आहे ते? तुम्हीच सांगा काय आहे. तुम्हाला चांगलंच माहितीये मॅडम. तुम्ही उगाच वेळ पांघरून पेडगावला जाऊ नका. अक्षरा, काय झालं? ह्यांनाच विचारा. ह्यांना ना समोरून वार करता आला नाही म्हणून पाठीत सुरा खुपसला त्यांनी. हो, तोंड सांभाळून बोला. कुणाच्या पाठीत सुरा खूप असला हो? मला माहितीये तुम्ही काय केलं मॅडम. तुम्ही एका दगडात 2 पक्षी मारले. अहो, दगड मारला का सुरा खूप असला एकदा काय ते नीट सांगा हो. का असं केलं तुम्ही मॅडम? का असं केलं तुम्हाला माझ्यावर राग होता ना, मग तुम्ही मला त्रास द्यायचा होता ना. फुलपगारे सरांना का आणलं मध्ये? अक्षरा, नेमकं काय झालंय? राजीनामा दिलाय फुलपगारे सरांनी. काय सांगताय? राजीनामा दिलाय? हे बघा, हे भास करा तुम्ही मॅडम. तुम्ही आत्ताच्या आत्ता त्यांना फोन करा आणि त्यांना सांगा की तुम्ही राजीनामा मान्य नाही करत आहात. तुम्ही त्यांना मागे घ्यायला लावा राजीनामा. अहो, आता तुम्ही बघतायच की गेले 2 दिवस झाले त्यांचा फोन काही लागना. आम्ही पण फोन केला की त्यांना. कसा लागेल? तुम्हीच काहीतरी केलं असणार, ह्यांनीच केलं असणार काहीतरी. म्हणजे आता त्यांना काय बी झालं तर आम्हीच केलं असं म्हणणं आहे काय तुमचं? अहो, काढा तो चष्मा आणि जरा साफ नजरेनं बघा की आमच्याकडं. अक्षरा, मी तुला म्हटलं होतं, ही माघार घेते ते झडप घालण्यासाठी, लचके तोडण्यासाठी. तुम्ही म्हटला होतात बाबा मला, तेव्हा मला पटलं नव्हतं. मला खरंच वाटलं नव्हतं. पण आता मला पटतंय. आता अनुभवतेय मी. मॅडम, का केलं तुम्ही असं? तुम्हाला माहिती आहे आपल्या शाळेचं जे काही चांगलं झालं ना आजपर्यंत, ते सगळं फक्त आणि फक्त फुलपगारे सरांमुळे झालंय. किती प्रेम करतात ते सगळ्या विद्यार्थ्यांवर. विद्यार्थ्यांचं त्यांच्यावर प्रेम आहे. आज इतक्या वर्षात त्यांनी आपल्या शाळेसाठी इतकं काही केलंय मॅडम, आणि तुम्ही फुलपगारे सरांना नोकरीवरून काढून टाकलं. आणि का? तुमच्या स्वार्थासाठी? का असं केलं मॅडम? बस, ऐकून घेतोय म्हणून तोंडाला येईल ते बोलताय वय? हा, सगळे बिनबुडाचे आरोप. त्यांनी राजीनाम्यामध्ये काहीतरी कारण दिलं असेल ना? व काय कारण दिलंय? वैयक्तिक कारण दिलंय त्यांनी. हा, मग तरी पण तुम्ही आम्हालाच दोष देताय. मॅडम, ते काही कारण सांगतील. राजीनाम्यामध्ये कधी कोणी खरं कारण सांगतं का? म्हणजे त्यांनी खोटं कारण दिलंय ते तुम्हाला खरं वाटतंय आणि आम्ही तुम्हाला खरं सांगतोय ते तुम्हाला खोटं वाटतंय. ही म्हणजे उलटीच रीत झाली. मी ठरवूनच टाकलंय, आम्ही कधीच कुठलंच चांगलं काम करणार नाही. त्यात ठरवायचं काय? तू कशासाठी काय वागतेस हे सगळ्यांसमोर येतच शेवटी. झालं म्हणजे तुम्ही पण आलात का यांच्या संग? मॅडम, मला आता तुमचं काही ऐकून घ्यायचं नाहीये. प्लीज मला काहीही सांगू नका. तुम्ही आत्ताच्या आत्ता फुलपगारे सरांना फोन करा आणि त्यांचा राजीनामा मागे घ्या. प्लीज मॅडम, प्लीज. ऐका आता परत तेच गुराळ. अहो, एकतर त्यांचं काहीतरी वैयक्तिक कारण असेल म्हणून त्यांनी राजीनामा दिलाय. दुसरी गोष्ट, त्यांचा फोन लागत नाही त्यामुळे त्यांना आम्ही हे सांगू शकत नाही. आणि तिसरी गोष्ट, या राजीनाम्याशी आमचा काडीचाही संबंध नाही. कितीही म्हणालात ना मॅडम, तरी मी तुमच्यावर विश्वास नाही ठेवणार. तुमच्या विश्वासाला कोण भीक घालतंय हो? आमचं आम्हाला माहितीये की आम्ही काय केलंय ते. आमच्या समोर उभं राहून आमच्यावर असे खोटे आरोप करायचे नाहीत. मी सिद्ध करून दाखवेन मॅडम. मी सिद्ध करून दाखवेन की आत्ता मी जे आरोप करते ते सगळे खरे. अशीच इथेच उभी राहू.
काय तुम्हाला सिद्ध करायचं ते करा. आमचं ओपन चॅलेंज आहे तुम्हाला. चॅलेंज ऍक्सेप्टेड. जेव्हा सरांचा राजीनामा बघितला ना तेव्हा सगळं लक्षात आलं माझ्या. तुमच्या आधीच्या सगळ्या बोलण्याचे मला अर्थ लागू लागले. मला सगळं कळलं आणि त्यातूनच मी हा निष्कर्ष काढलाय. हो मास्तरीन बाई, काय झालं? काय बोलायला तुम्ही? काय एवढ्या चांगल्या गोष्टीचा तुम्ही इचका करायलाय? चांगल्या गोष्टीचा तुम्हाला माहित नाहीये. तुमच्या म्हणण्यामुळे ह्या त्यावेळी थांबल्या. त्यांना फुलपगारे सरांचा राजीनामा नाही घेता आला त्यावेळी, पण त्यांना ते तेव्हाच करायचं होतं आणि त्यांना तेव्हा राजीनामा घेता आला नाही म्हणून असा पाठीवर वार केलाय त्यांनी. नाही नाही, हे करू नका तुम्ही. हे बघा, मी आई साहेबांविषयी असलं काय ऐकून घेणार नाही. उगाच तुम्ही त्यासनी दोष लावू नका. नाही अधिपती, असू द्या. अहो, त्यांच्या गुरुस्थानी आहेत फुलपगारे सर. त्यांनी असा अचानक राजीनामा दिलाय त्यामुळे त्यांना धक्का बसलाय. त्या धक्क्यात बोलतात. नाही 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 मॅडम, मला धक्का बसलाय, पण माझं मानसिक संतुलन बिघडलेलं नाहीये. मी पूर्ण शुद्धीत आहे. मी सारासार विचार करून अत्यंत जबाबदारीने हे सांगते की फुलपगारे सरांच्या राजीनाम्यामागे तुमचा हात आहे. मला माहिती आहे अधिपती, ह्यांचाच काहीतरी हात आहे. मला राजीनाम्यातल्या प्रत्येक शब्दामागे मॅडम दिसतायत. आम्ही तुम्हाला जळी स्थळी काष्टी पाषाणी सगळीकडेच दिसतोय. एकदा का पाण्यात बघायचं ठरवलं की आम्ही तुम्हाला सगळीकडेच दिसणार की हो. हे बघा, आम्ही आता तुम्हाला हे परत एकदा सांगतो. फुलपगारांनी राजीनामा दिला हे तुम्ही आत्ता येऊन सांगितलं तेव्हा आम्हाला कळलंय. आता ह्याच्यावर तुम्ही विश्वास ठेवायचा का नाही हा तुमचा प्रश्न. नाही ठेवणार मी विश्वास मॅडम. तुम्ही काही सांगितलं तरी मी तुमच्यावर विश्वास ठेवणार नाही. माझी खात्री आहे यामागे 100% तुमचाच हात आहे. बघ, काय बोलताय तुम्ही? एवढं सांगतात नव्हत्या त्यांचा काही संबंध नाही म्हणून ऐका की जरा. हो, मी काय ऐकू अधिपती? मला नाही ठेवायचा विश्वास. माझा नाही त्यांच्यावर विश्वास. तुम्हाला ठेवायचा ना तर तुम्ही ठेवा विश्वास. अधिपती, तुम्हाला ह्यांच्या वागण्याची पद्धत कळली नाही अजून. वागण्याची पद्धत म्हणजे काय बोलताय तुम्ही? तुम्हाला माहित तर आहे काय त्या तुमच्यासाठी काय करणार होत्या? तुम्हाला माहित आहे उद्या त्या नाही अधिपती, नाही 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 असली कळलं. आपलं काय ठरलंय? हेच असंच करतात त्या. दरवेळी असं करतात. एक गोष्ट आपल्याला सांगायची आणि दुसऱ्या बाजूने ती लपवायची. अधिपती, तुम्हाला कळत नाही यांचं वागणं. ह्यांच्या वागण्याची पद्धत ना तुम्हाला कळतच नाही अधिपती. नाही, एक मिनिट मॅडम, तुमचा यामध्ये काही हात नसेल ना तर तुम्ही काहीही करून फुलपगारे सरांना शोधून काढा आणि त्यांना त्यांचा राजीनामा मागे घ्यायला लावा. तुमचे आहेत ते सगळे सोर्सेस वापरा, माहिती काढा आणि त्यांना शोधून काढा. आणि जर हे नाही केलं ना मॅडम तर मान्य करा की फुलपगारे सरांच्या राजीनाम्यामागे तुमचा हात आहे. ठीक आहे, ठीक आहे, केलं आम्ही मान्य. या राजीनाम्यामागे आमचाच हात होता. बघा, मी म्हटलं होतं अक्षरा, ही बाई अशीच वागेल याची खात्री होती मला. मी म्हटलं होतं तुला. आई साहेब काय बोलायलाय उगाच तुम्ही? आता काय करायचं? काय ऐकून न घेता दंगाच करायला लागलाय. म्हणून मान्य केलं आम्ही की या राजीनाम्याच्या मागे आमचा हात होता म्हणून. पण काय आम्ही मान्य केल्यामुळे हे सिद्ध होत नाही की या राजीनाम्याच्या मागे आमचा हात होता. ते सिद्ध करावं लागल. ठीक आहे, तेही करून दाखवेन. आणि नाही करून दाखवलं तर मी दाखवणारच मॅडम. किती दिवस वाट बघायची? उद्याचा दिवस मावळ्याच्या आत मी हे सिद्ध करून दाखवेन की फुलपगारे सरांच्या राजीनाम्यामागे तुमचाच हात होता. बघा, नाही सिद्ध करून दाखवलं तर आम्ही काय करायचं? कारण तुम्ही आमची बदनामी केली आहे. भले घरचीच माणसं आहेत पण बदनामी ती बदनामीच.
आणि या भुवनेश्वरीच्या बदनामीची लई मोठी किंमत मोजावी लागल। मी जर सिद्ध नाही करू शकले ना मॅडम, तर तुम्ही द्याल ती शिक्षा भोगायला मी तयार आहे. बघा अधिपती, बघा तुम्ही पण सगळेजण बघा, या राजीनाम्याच्या माग आमचा हात आहे हे जर यांनी सिद्ध केलं तर नेसत्या कपड्यानिशी आम्ही हे घर सोडायला तयार आहोत। आई साहेब टोकाचं उगाच काहीतरी बोलू नका, राहू दे. ऐका, नाही नाही अधिपती, आता काय ते होऊनच जाऊ दे। आणि जर का तुम्ही उद्याचा दिवस मावळायच्या आत हे सिद्ध करू शकला नाहीत तर अधिपती तुम्ही स्वतः यांचा हात धरून यांना घराबाहेर काढाल। तुमच्या आईचा अपमान केला यांनी। बोला सुनबाई, आहे काय कबूल? कबूल आहे मला. ओ नाही नाही, तुम्ही काळजी नका करू अधिपती. माझ्या हाताला धरून मला या घराबाहेर काढण्याची वेळ मी तुमच्यावर नाही येऊ देणार. तुमची कंप्लेंट नोंदवली आहे, काय आहे ते नंतर सांगतो. ठीक आहे, तुम्ही या. नमस्कार. हा नमस्कार. मला कंप्लेंट नोंदवायची होती. कोणाची? मिसिंग कंप्लेंट. कोणाची? म्हणजे तुमच्या कोणी जवळचं आहे का? हो, जवळच आहेत. कोण आहे? सर, मी शिक्षिका आहे. माझ्या शाळेत मुख्याध्यापक आहेत ते फुलपगारे सर, सत्यबोध फुलपगारे सर. अच्छा, मग कधीपासून तुमचा संपर्क झालेला नाही त्यांच्याशी? 2 दिवस झाले असतील. म्हणजे 24 तास होऊन गेलेत. हो. त्यांचा संपर्क म्हणजे तुम्ही फोन लावलाय आणि त्यांचा संपर्क होत नाही असं काही झालंय का? त्यांचा फोन बंद आहे. तुम्ही कोण त्यांच्या, म्हणजे तुम्ही का कंप्लेंट नोंदवताय? मी शोधते त्यांना सर, खूप शोधलं. मला खूप काळजी वाटते त्यांची. फोन बंद आहे त्यांचा, काहीच कळत नाहीये. आणि मला तर भीती वाटते की काहीतरी. नाही नाही, तसं नाही मला म्हणायचं. मला असं विचारायचं आहे की तुमचं काही नातं आहे का त्यांच्याशी? सर, मी म्हटलं ना, मी शिक्षिका आहे. माझ्या शाळेत मुख्याध्यापक आहेत ते. बरं, कोणती शाळा म्हणालात तुम्ही? भुवनेश्वरी विद्यामंदिर. म्हणजे आपल्या भुवनेश्वरी मॅडमची? हो. नाव काय तुमचं? अक्षरा अधिपती सूर्यवंशी. म्हणजे भुवनेश्वरी मॅडमची सुनबाई तुम्ही? मॅडम हे अगोदर सांगायचं ना. हा, बसा मॅडम, तुम्ही बसा. नाही नाही, असू दे मॅडम, तुम्ही बसा प्लीज. फक्त माझी कंप्लेंट नोंदवून घ्या. प्लीज तुम्ही बसा. माने, चहा सांग बरं. हां ठीक आहे सर. नाही नाही, असू दे, इट्स ओके. तुम्ही बसा बरं मॅडम, बसा. काय ना मॅडम, की आम्ही तुमची कंप्लेंट नोंदवून घेतली तर तांत्रिक गोष्टीमध्ये तुमची ना खूप ओढाताण होईल बरं का. तुम्ही काळजी करू नका, आम्ही बघतो ना सर. आणि मॅडम हे बघा, तुम्ही अजिबात काळजी करू नका, आम्ही त्यांचा व्यवस्थित तपास करतो. बरं, मला एक कळत नाही, त्यांच्या घरचं कुणीच कसं काय नाही आलं म्हणजे कंप्लेंट नोंदवायला? कारण सर, ते 4घही जण गायब आहेत. 4घांचे फोन लागत नाहीयेत. खरं तर 4घांची मिसिंग कंप्लेंट करायला हवी. 4घे म्हणजे? फुलपगारे सर, त्यांच्या मिसेस, त्यांची मुलगी आणि जावई. बरं, तुम्ही माहिती द्या एकदा सगळी. हां, आणि कसं ना, एकदा लिखापडी झाली ना की सगळी कायदेशीर प्रोसेस करायला लागते. हो, हां, ते सगळं आम्ही बघतो. तुम्ही अजिबात काळजी करू नका. हां, ओके. आता तुम्ही भुवनेश्वरी मॅडमच्या सुनबाई म्हटल्यावरती आमचं घरचंच काम की हो. हां, हे बघा, आम्हाला काय कळलं तर आम्ही लगेच कळवतो तुम्हाला. आम्ही तपास व्यवस्थित करतो, तुम्ही अजिबात काळजी करू नका. हां, ओके, थँक्यू सर. मी येते आता, पण काही पत्ता लागला तर प्लीज कळवा. आम्ही कळवतो तुम्हाला. हां,
फक्त तुम्ही माहिती तेवढी लिहून द्या. हो. माने हां सर. मॅडम जी माहिती सांगतील ती नीट लिहून घ्या. हा ठीक. मॅडम प्लीज. येस या. थँक्यू. काय झालं सगळं? आपण एवढी तयारी केली, सगळं वाया गेलं. काय वाया नाही गेलं? वायाच गेलं. वाया कसं गेलं नाही म्हणताय? तुम्ही एवढं केलं त्यांच्यासाठी आणि त्यांनी काय केलं बघितलं ना? जाऊ द्या हो. आम्ही त्यांच्यासाठी एवढं करून बी त्यांच्या मनातली अडी काही निघणं झाले बघा. त्याला आम्ही तरी काय करणार? आम्ही मागचं सगळं इसरून पुढं जायचं म्हणलं साठी एवढा हळदी कुंकवाचा घाट घातला, पण त्यांनी काय केलं? आमच्यावरच बोट ठेवलं. काय झालंय त्यांच्या मनात, काय चाललंय मला काय कळना. त्यासनी का बरं तुमच्यातलं चांगुलपणा दिसतच नाही बघा आईसाहेब. सगळे काही तुमच्यावरनी आहेत वय, चांगल्या नजरेने बघणारे. खरं सांगू काय, या सगळ्याला नाही तुम्हीच कारण आहे. मी कसं काय? मी काय केलंय? नाही तुम्ही काही केलं नाही, पण तुमचा आमच्यावर जीव आहे ना व, त्याचा त्यासनी त्रास होतोय. काय बी करून आम्हाला तुमच्या नजरेतनं उतरवायचं, हा इडाच उचललाय जणू सुनबाईंनी. तसं असेल तर मग काय त्यात त्यासनी यश येत नसते. तुमच्या काळजातला वलावा जेव्हा त्यासनी दिसेल का नाही, तेव्हा त्यांचे डोळे उघडतील बघा आईसाहेब. बघू आता ते कसं होतंय, कधी होतंय. जाऊ दे. बरं ते नव्ह, मग आता हे हळदी कुंकाच्या कार्यक्रमाचं कसं काय करायचं आता? हे काय नाही नाही ते होणार. ते एवढ्या बायकांना बोलवलंय, जसं ठरलंय तसंच होणार. तसं नव्ह, तुम्ही म्हणलासा की आता एकतर त्या तरी घरात राहतील, नाही तर तुम्ही तरी. अधिपती, आम्ही कुठली बी गोष्ट उगाच बोलतो काय? हा, आम्ही जे बोललोय तसंच होणार. आता या हळदी कुंकवाचा शब्द बी आम्हीच दिलाय ना व, ते बी तसंच होणार. तुम्ही नका काळजी करू, तुम्ही केलेली तयारी वाया नाही जाणार. आहे काय तयारी वाया जाऊन दे की आई साहेब, त्याचं महत्वाचं आहे होय. माझा मुद्दा ह्यो आहे की ह्या गोष्टीचा काय बी निकाल लागला तरी तुमच्या दोघींपैकी कोणतर काय घर सोडून जाणार होय? अक्षरा, अगं काय करतेस? काय शोधते एवढं? मलाच माहित नाही मी काय शोधतेय. म्हणजे अगं हे एवढं सगळं फाईल्स वगैरे तूच काढलेस आणि तुलाच माहित नाही तू काय शोधतेस? म्हणजे या सगळ्यातून काहीतरी सापडेल ना, काहीतरी कळेल आपल्याला. फुलपगारे सरांनी राजीनामा का दिला, कुठे गेले ते, काय झालं नेमकं, आपल्याला काहीच क्लू लागत नाहीये, काहीच सुगावा सापडत नाही. आपल्याला काहीतरी कळलं पाहिजे ना. अगं हो, पण असं केबिन मध्ये शोधून काय सापडणार आहे? म्हणजे हे सरांचं दुसरं घर होतं. इथे त्यांनी डाव्या उजव्या हाताने काहीतरी ठेवलं असेल. आपल्याला काहीतरी कळेल ना, काहीतरी धागा सापडेल, ज्या धाग्यावरून आपण शोधू शकू की ते कुठे गेलेत. काहीतरी सापडलंच पाहिजे. हो ग, सर नाहीयेत तर शाळेची किती कामं ठप्प झालेत. मुलांच्या फीज, त्यांच्या परीक्षा, सगळ्यांचे पगार, इथपासूनचं सगळं बाकी आहे. मला पगाराची चिंता नाही आहे, मला वेगळीच चिंता आहे. वेगळीच चिंता? कसली ग? नाही काही नाही. मी तुला मदत करू का? नाही नको, मला मदतीची गरज नाहीये. मदतीची गरज आपल्या विद्यार्थ्यांना. तुम्ही काम करा, तुम्ही वर्गात जा. फुलपगारे सर नाही तर शाळेची शिस्त बिघडली असं नको व्हायला. हो तेही खरंय. ठीक आहे, येते मी. हा नमस्कार मॅडम, इन्स्पेक्टर बांगर बोलतोय. ओळखलं का? कोण? तुम्ही आला होतात ना मिसिंगची कंप्लेंट नोंदवायला. हा सॉरी. काय झालं? सापडले ते सर? सापडले फुलपगारे सर? नाही म्हणजे तसे सापडलं नाहीत ते. नाही म्हणजे आता तुम्हीच आम्हाला सांगा की ते आहेत की नाही ते. म्हणजे आंबा घाटात एक ऍक्सिडेंट झालाय आणि तुम्ही सांगितलेलं वर्णन बी जुळतंय आणि तुम्ही सांगितलेला दिवस आहे की नाही त्याच दिवशी ऍक्सिडेंट झालेला आहे, पण अजून कोणी बॉडीची ओळख पटवायला आलं नाही. हो म्हणजे ओळख पटलेली नाही म्हणजे मला कळलं नाही नेमकं काय झालंय. मॅडम, हॅलो मॅडम, माहिती आहे का? हा म्हणजे कसं आहे, तुम्ही एकदा म्हणजे नाही तुम्ही ओळख पटते का बघायचं होतं, तेव्हा तुम्ही एकदा येऊन गेला असतात तर बरं झालं असतं. ठीक आहे.